मुंबई विद्यापीठातून ॲडव्हान्स अकाउंटन्सीमधून एम.कॉम प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहे. सध्या निर्मळ एज्युकेशन ट्रस्टच्या गुरुकुल सिनियर कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे प्राध्यापकांसाठी घेतली जाणारी सेट परीक्षा त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. आज त्यांचा विषय आहे विस्मृतीत गेलेल्या वीरांगना. तर त्याला मी विनंती करते त्याने आपले विचार मांडावे. श्रावणी व्याख्यानमालेत बोलण्याचं माझं दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी अर्चना काकूंनी माझं नाव सुचवलेलं आणि एक खूप मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली. मला स्वतःला खात्री नव्हती की इतकी मोठी जबाबदारी मी पेलू शकेन की नाही. माझ्या परीने मी प्रयत्न केला होता आणि आज पुन्हा एकदा एक वेगळा प्रयत्न करण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहे. आज एक पुन्हा नवीन विषय घेऊन आपल्या पुढे आलेली आहे आणि माझा आजचा विषय विस्मृतीत गेलेल्या वीरांगना. घर संसार नोकरी सर्वांगीण पार केले, चंद्रावर जाऊन या नवे आकाश निर्मिले. फिरलेले सगळ्यांनी तूच आहेस अबला, धैर्यवान नारीचाच इतिहास हा घडला. आज या जगात आहे हिरकणी नारायणी, रौद्र स्वरूपातली ती दुर्गा देवी हिंदुवराणी. स्त्री स्त्री म्हणजे काय हो? स्त्री म्हणजे माया, स्त्री म्हणजे प्रेम, स्त्री म्हणजे विश्वास, स्त्री म्हणजे ममता, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे जन्म आणि स्त्री म्हणजे खरी सुरुवात. स्त्री आहे म्हणून या विश्वात चैतन्य आहे. एक स्त्री आपलं रोजचं जीवन जगत असताना नानाविध भूमिका पार पाडत असते. आपल्या मुलाबाळांचं, आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करणारी ती जगदंबा असते. आपल्या मुलाबाळांना उत्तम संस्कार देणारी, विचार देणारी ती सरस्वती असते. कुटुंबियांना तृप्त करणारी तीच अन्नपूर्णा असते आणि आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची शोभा वाढवणारी तीच खरी लक्ष्मी असते. मात्र कुटुंबावर एखादं वाईट संकट आल्यास ही महाकालीचा, दुर्गेचा, रणचंडीचा अवतार सुद्धा धारण करते. अशी ही नानाविध भूमिका बजावणारी स्त्री. स्त्रियांविषयी आजकाल एक वाक्य सहज आणि अनेक वेळा उच्चारलं जातं आणि वाक्य म्हणजे आजची स्त्री ही पुरुषांच्या तुलनेत कुठेच मागे नाही. पण मुळात मला असं वाटतं की आजची स्त्री का, मुळात स्त्री ही कुठल्याही काळामध्ये पुरुषांपेक्षा ना कधी कमी होती आहे आणि ना यापुढेही असेल. कारण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारतातील स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाची छाप ही इतिहासामध्ये उमटवलेली आहे. सीतेसारख्या साध्वी, सावित्रीसारख्या सद्गुणी आणि गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा यांसारख्या विद्वान स्त्रियांनी आपल्या प्राचीन भारताची शोभा वाढवली. त्यानंतर मध्ययुगीन भारताच्या इतिहासात सुद्धा अनेक स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवून सुवर्णाक्षरांनी आपली नावं इतिहासामध्ये कोरलेली आहेत. आणि आधुनिक भारताचा विचार केला तर अगदीच काल परवाचं उदाहरण घ्यायचं झालं तर वायनाड मधील आधुनिक काळातील सीतामाई म्हणून मेजर सीता शेळके यांना आज जग ओळखू लागले. मद्रासच्या युनिट मधील एकमेव महिला अधिकारी जिच्या नेतृत्वाखाली तब्बल केवळ 16 तासामध्ये 190 फूट लांबीचा पूल अतिशय प्रतिकूल परिस्थितीत यांच्या तुकडीने बांधून पूर्ण केला आणि निवड त्यामुळे वाचलेल्या लोकांसाठीचं बचाव कार्य सुरू झालं. थोडक्यात काय तर प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारतातील प्रत्येक काळामध्ये स्त्रियांनी आपला गौरवशाली इतिहास जपलाय आणि आजच्या स्त्रिया तो पुढे नेतात. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर किंवा त्यांची नावं ऐकल्यावर, त्यांचं कार्य बघितल्यावर एक साधा प्रश्न मनात उत्पन्न होतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये इतकं महत्त्वाचं योगदान देणाऱ्या, अतुलनीय कार्य करणाऱ्या आपल्या या स्त्रिया आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यापासून कशा बरं दूर राहिल्या असतील? नाही, या स्त्रिया आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यापासून कदापि दूर नव्हत्या. उलट त्यांचा यातील सहभाग हा लक्षणीय आणि वाखाणण्याजोगा होता. मात्र दुर्दैव इतकंच की या स्त्रिया कधी जगापुढे आल्याच नाही आणि इतिहासाच्या पानामध्येच दडून राहिल्या. आणि आज मी स्वतःला सुद्धा भाग्यवान समजते आणि आपण सगळेच भाग्यवान आहोत की या निमित्ताने होईना या स्त्रियांची ओळख आज आपल्याला होणार आहे. 15 ऑगस्ट 1947 ला आपण स्वातंत्र्य मिळवलं, ते प्राप्त केलं असंच म्हणावं लागेल. कारण स्वातंत्र्य भीक मागून मिळणारी गोष्ट नव्हती ना.
ब्रिटिशांनी भारतीयांना स्वातंत्र्य बहाल केलं. हे इतिहासाच्या पुस्तकामध्ये सोपं वाटणारं वाक्य प्रत्यक्षात काही सोपं नव्हतं. कारण भारत मातेच्या अगणित सुपुत्रांनी आणि कन्यांनी तुझं साठी मरण दे चरण, तुझं वीर जनन दे मरण या भावनेला प्रेरित होऊन त्या यज्ञकुंडामध्ये स्वतःच्या प्राणांची आहुत्या दिल्या. आणि तेव्हा कुठे स्वातंत्र्य प्राप्तीचा सूर्य हा आपण पाहू शकतो. आणि या सगळ्याच कार्यामध्ये स्त्रियांचा सहभाग सुद्धा तितकाच मोलाचा होता. मग यामध्ये प्रत्येक स्त्रिया सारख्याच मार्गाने लढल्या का? तर नाही. राणी लक्ष्मीबाई, प्रीतिलता वडेदार, कल्पना दत्त, वसंतमाला हजारिका, लक्ष्मी सहगल यांसारख्या क्रांतिकारी मार्गाने लढणाऱ्या स्त्रिया असो किंवा मग अरुणा असफल्ली, अॅनी बेसेंट यांसारख्या सहनशील मार्गाने लढा देणाऱ्या स्त्रिया असो, आपल्या पतीच्या देशकार्यामध्ये, राष्ट्रकार्यामध्ये त्यांना मोलाची साथ देणाऱ्या सावरकर बंधूंच्या पत्नी असो किंवा मग राष्ट्र सेविका समितीसारखं सक्षम स्त्री संघटन उभं करणाऱ्या मावशी केळकर किंवा ताई आपटे असो, प्रत्येक स्त्रियांनी किंवा प्रत्येक स्त्रीने वेगवेगळ्या मार्गाने का होईना पण स्वातंत्र्य कार्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. मात्र त्या काळी प्रत्येक स्त्रीला घराबाहेर पडून त्या कार्यात सहभागी होणं शक्य नव्हतं. मग अशा स्त्रिया सहभागी झाल्या नाहीत का? तर झाल्या. या स्त्रियांनी काय केलं? घरामध्ये राहूनच त्या स्वातंत्र्य कार्यामध्ये आपलं योगदान दिलं. भूमिगत क्रांतिकारकांच्या राहण्याची सोय केली, त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली, त्यांची सेवा शुश्रूषा केली. म्हणजे थोडक्यात काय, तर अनेक स्त्रियांनी आपापल्या परीने या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं मोलाचे योगदान दिलेले आहे. आता इतिहासामध्ये स्त्रियांचं वर्णन करायचं झालं तर एक नाव आपसुकच डोळ्यासमोर येतं आणि हे नाव म्हणजे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ. महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून त्या माऊलीने गुलामगिरीच्या साताड्यावर प्रहार केल्या. या राजमाता जिजाऊ समस्त स्त्रीवर्गासाठी अखंड प्रेरणास्रोत आहेत. जिजाऊचा आदर्श पुढे ने महाराणी येसूबाई किंवा महाराणी ताराबाई यांनी सुद्धा अलौकिक शौर्य गाजवलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज आणि ताराबाई यांनी स्वराज्य अखंडपणे तेवढ ठेवले. ताराबाईंविषयी इतिहासामध्ये वर्णन आढळतं. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोकणी. म्हणजे साक्षात भद्रकालीचा अवतार धारण केलेल्या या रणसैनिकाचं रूप पाहून औरंगजेबाचंही तोंडचं पाणी पडालं होतं. आणि मग अशा स्त्रियांचा इतिहास लाभलेल्या आपल्या देशातील महिला कशा बरं स्वातंत्र्य कार्यापासून दूर राहतील? राणी लक्ष्मीबाईंचा त्यांनी गाजवलेलं अलौकिक शौर्य सुद्धा आपण जाणतो. मात्र आज हे आपल्याला काही अशा स्त्रियांची ओळख करून देणारे की ज्यांची नावं सुद्धा आपण कधी ऐकली नसेल. आणि यातीलच पहिली वीरांगना आहे ती म्हणजे उदादेवी. 1857च्या उठावाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे. लखनौमध्ये एक सिकंदर बाग म्हणून प्रसिद्ध बाग आहे. या बागेच्या मधोमध एक भला मोठा वृक्ष होता. आता या दरम्यानच्या काळामध्ये लखनौमध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये ब्रिटिशांचे हल्ले सुरू होते. ब्रिटिश कुठेही जाऊन हल्ला करत होते. तर अशा या लखनौच्या सिकंदर बागेत ब्रिटिश सैन्य घुसलं. आत घुसल्यानंतर गोळीबार सुरू झाला आणि मगाशी वर्णन केलेला जो वृक्ष होता या वृक्षाजवळ जाताच एक एक ब्रिटिश सैनिक जखमी होत असेल किंवा घायल होत असेल. आता एक गेला, दोन गेले, तीन गेला असे करत अनेक ब्रिटिश सैनिक त्या झाडाजवळ जातात जखमी होऊ लागले किंवा त्यांच्यावर हल्ला होऊ लागला. ब्रिटिश सैन्याला काही कळेना की वृक्षाजवळ नक्की काय आहे. शोधाशोध सुरू केली. शोधाशोध झाल्यानंतर तपास केल्यावर असं लक्षात आलं की कदाचित या झाडाच्या वरती फांद्यांमध्ये कोणीतरी लपलेलं असणार आणि तिथून हल्ला करत असणार. म्हणून काय केलं, ब्रिटिश सैन्याने त्या झाडावरती गोळीबार केला आणि गोळीबाराच्या शेवटी त्या झाडावरून पुरुषांचा गणवेश परिधान केलेली एक स्त्री खाली पडली. कोण होती ही महिला? ती महिला कोणी सर्वसामान्य स्त्री नव्हती, तर ही स्त्री होती 1857च्या उठावात अतिशय महत्वाची भूमिका बजावणारी उदादेवी. आता या उदादेवीने प्रतिकार केला, मात्र तुलनेत ब्रिटिश सैन्य हे जास्त होतं, त्यामुळे या उदादेवीला हौतात्म्य प्राप्त झालं. मात्र ही कन्या एकटी गेली नाही, तर जाताना प्रतिकार करताना तब्बल 36 ब्रिटिश सैनिकांना यमसदनी धाडून तिने हौतात्म्य पत्करलं. आणि अशा या स्त्रियांचा सुद्धा आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग होता.
ते नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांनी केले. आणि याच काळातील आणखी एक कर्तव्य कठोर स्त्री म्हणजे मैनावती पेशवे. कोण होत्या मैनावती पेशवे? तर दुसरे नानासाहेब पेशवे यांची एकुलती एक दत्तक कन्या म्हणजे मैनावती पेशवे. खुद्द पेशवे घराण्यातीलच या होत्या, त्यामुळे लहानपणापासूनच पत्रव्यवहार करणं, डावपेच खेळणं, घोडेस्वारी करणं, तलवारबाजी करणं त्या गोष्टी यांना शिकवण्यात आल्या होत्या. सुरुवातीच्या काळात इंग्रज आणि नानासाहेब यांचे संबंध तसे बरे होते, त्याच्यामुळे इंग्रजी मुली आणि महिला यांच्याशी मैनावतीचा संपर्क येत असे. त्यामुळे काम चलावं इंग्रजी मैनावतीला येऊ लागले. ब्रिटिशांशी संघर्ष सुरू झाल्यानंतर एकदा ब्रिटिश आणि मराठे यांच्यात लढाई झाली, कानपूरची लढाई. आणि या लढाईमध्ये कानपूर हे मराठ्यांच्या ताब्यात आलं. कानपूर ताब्यात आल्याबरोबरच ब्रिटिशांचा कुटुंब कबिला हा मराठ्यांच्या हाती लागला. आता कुटुंब कबिला हाती लागल्यावर सैनिकांनी नानासाहेबांना विचारणा केली की या कुटुंब कबिल्याचे काय करावे? इतर ब्रिटिश सैनिकांप्रमाणे यांनाही यमसदनी धाडावं का आपल्या समोर सादर करावं? आता प्रथमतः प्रश्न झाल्यानंतर नानासाहेबांना माहीत पडले, कारण शिवछत्रपतींची आपल्याला शिकवण होती की परस्त्री माते समान आणि सन्मान हा व्हायलाच हवा. आणि कुटुंब कबिला जरी शत्रूचा असला तरी त्याची हेळसांड होणं हे मराठी सत्तेला शोभणारं नव्हतं. त्यामुळे नानासाहेबांनी सांगितलं की हा कुटुंब कबिला विठूरला पाठवून देण्यात यावा. मी स्वतः साक्षीने त्यांची व्यवस्था करीन. त्याप्रमाणे हा कुटुंब कबिला विठूरला पाठवण्यात आला. आणि हा कुटुंब कबिला सुरक्षितपणे ब्रिटिश सत्तेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली या मैनावतीला. काय वय होतं हिचं? अवघं 13 ते 14 वर्षांचं वय. मात्र हिच्यातला कणखरपणा, हिची धाडसी वृत्ती, हिची जबाबदारपणा हा नानासाहेबांना ठाऊक होता. त्यामुळे नानासाहेबांनी ही मोठी जबाबदारी मैनावतीवर सोपवली. 2-3 दिवस पाहुणचार करून मैनावती कुटुंब कबिल्याला घेऊन निघाली. नानासाहेबांनी तिला आदेश दिला होता की इंग्रजी फौजेचा जथ्था सर्वप्रथम जिथे कुठे दिसेल तिथे तो त्याच्या स्वाधीन करावा आणि आपण मागे फिरावे. त्याप्रमाणे साक्षात मैनावती सोबत होती, त्यामुळे सुरक्षितपणे हा कुटुंब कबिला इंग्रजी फौजेपर्यंत पोहोचला आणि मैनावती विठूरकडे परत निघाली. मात्र तत्पूर्वीच नानासाहेबांनी विठूर सोडलं होतं. का? कारण कानपूर विजयाचा आनंद काही फार काळ टिकणारा नव्हता आणि पुन्हा एकदा ब्रिटिशांनी कानपूर आपल्या ताब्यात घेतलं आणि आता ते विठूरवर आक्रमण करायला निघाले होते. हे समजल्यावर नानासाहेब आणि इतर व्यक्तींनी विठूर सोडले. मात्र असं निघून जाणं मैनावतीला काही मान्य नव्हतं. मैनावती विठूरला जायला निघाली. दरम्यानच्या काळामध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांचा विठूरमधील किल्लेवरचा वाडा लुटला आणि आता ते तयारी करत होते हा वाडा तोफांनी उडवून देण्याची. मात्र याच वेळी ती मैनावती विठूरला पोहोचली आणि समोर जाऊन वाड्याच्या समोर उभी राहिली. तिच्या समोर उभा होता ब्रिटिश अधिकारी थॉमस. त्या थॉमसला अतिशय नम्र स्वरात मैनावती म्हणाली, जो वाडा आपण तोफांनी बेचिराग करण्यास निघाला आहात त्या वाड्याने आम्ही काय वाकडे केले आहे? उलट तो आपला आश्रयदाता आहे. यावर थॉमसने उत्तर दिलं की हा वाडा न काढण्याची परवानगी मला लंडनहून तारेने मागवावी लागली. झालं, तार लंडनला गेली. लॉर्ड सभेत चर्चा सुरू झाली. काही तिथे विचित्र सुरू लागला. म्हणजे आपल्याकडे बघा ना, एक सामान्य गोष्ट असते की एखाद्या विषयाची चर्चा सुरू झाली की त्याबाबतची पार्श्वभूमी माहीत असणारे किंवा पूर्ण ज्ञान नसणारे लोक सुद्धा त्याच्यामध्ये आपापले विचार मांडू शकतात आणि मग विचाराला आणखी 10 फाटे फुटतात. हाच प्रकार तिथेही झाला. काहींनी असा सूर लावला की थॉमसचं मैनावतीवर प्रेम चढलं असावं आणि म्हणून थॉमस वाडा पाडण्यास तयार नाही. लॉर्ड सभेचा न्याय झाला आणि थॉमसला आदेश दिला गेला की मैनावतीचा ब्रिटिशांचा वाडा तोफांनी उद्ध्वस्त करावा आणि मैनावतीलाही ठार करावं. मात्र तत्पूर्वी तिच्याकडून नानासाहेबांचा ठाऊकाणा जाणून घ्यावा. आता आदेश आला म्हणल्यावर अंमलबजावणी होणं तर अपरिहार्य होतं. अंमलबजावणी झाली. मैनावतीच्या डोळ्यात देखतच तिचा वाडा तोफांनी उडवून देण्यात आला आणि एखाद्या कैद्याप्रमाणे वागणूक देत या मैनावतीला कानपूरला आणण्यात आलं. साम दाम दंड भेद वापरून ब्रिटिश प्रयत्न करत होते मैनावतीकडून नानासाहेबांचा ठाव ठिकाणा आणण्याचा प्रयत्न करत होते. पण मैनावती काही केल्या त्यांना प्रतिसाद देत नव्हती. ती काय बोलतच नव्हती. ती एक वाक्य 2 वाक्य एवढंच बोलत होती आणि ती वाक्य होती की ही मातृभूमी आमची आहे
तुमची नाही, तुम्ही इथून निघून जा, आम्ही तुमची गुलामगिरी कदापि स्वीकारणार नाही, नानासाहेब तुम्हाला सोडणार नाही. यापुढे ती काहीच बोलत नव्हती. शेवटी इंग्रज कंटाळले, जनरल चिडला आणि मैनावती काही केल्या ठाम पद्धतीने लागू देत नाही या ऐकल्यावरती त्याने आदेश केला की मैनावतीला जिवंत जाळण्यात यावं. आणि ही घटना बघण्यासाठी कानपूरच्या लोकांना तिथे हजर राहण्याचा हुकूम देण्यात आला. या मागचा उद्देश एकच होता की यानंतर कुणीही ब्रिटिशांविरुद्ध बंड करू नये किंवा त्यांच्या विरोधात आवाज उठवू नये. ठरल्याप्रमाणे या मैनावतीला कानपूरच्या मधोमध एका वृक्षाला बांधण्यात आलं आणि तिला जिवंत जाळण्यात आलं. ही मैनावती जळत होती आणि या मैनावती जळत असताना सुद्धा तोंडातून एक अक्षरही काढलं नाही किंवा नानासाहेबांचा ठाव ठिकाणा तिने ब्रिटिशांना कळू दिला नाही. मैनावती जळत होती आणि कानपूरमधील लोक डोळ्यातून अश्रू ढाळत होते. ही जळणारी स्त्री कानपूरमधील लोकांना एका देवीसारखीच भासत होती आणि अशा प्रकारे शांतपणे ही मैनावती मृत्यूला सामोरी गेली. एका स्त्रीचं हे बहुआयामी रूप, कर्तव्य कर्तृत्व, आगीचा दाह सहन करण्याची सोशिकता, नानासाहेबांचा पत्ता गुप्त ठेवण्याची कणखरता, मृत्यूला समोर जाण्याचं धाडस आणि कुटुंब कबिला सुरक्षितपणे ब्रिटिशांपर्यंत पोहोचवण्याची ममता आणि कर्तव्य दक्षता. एका स्त्रीचं हे बहुआयामी लखलखीत रूप एक स्त्री काय करू शकते हे दाखवून देणार. नसेल वाटलं तिला काय वय होतं, अवघं 13 ते 14 वर्षांचं वय. नसेल का मला विचार आला की मलाही माझं अख्खं आयुष्य जगायचंय, अख्खं आयुष्य पुढे पडलं होतं. इतर मुलींसारखं मीही सगळे आनंदात सांगितलं असतं फक्त नानासाहेबांचा काय बिघडलं असतं. पण या वैयक्तिक स्वार्थापेक्षा एकच गोष्ट महत्वाची होती की माझी मातृभूमी या ब्रिटिशांच्या जोखडातून मला मुक्त करायचे, हा एकच विचार मनात होता. म्हणून ही मुलगी 13 ते 14 वर्षी भारत मातेसाठी बलिदान दिलं, ही भारत मातेसाठी हुतात्मा झाली. आणि अशा अनेक स्त्रियांचे योगदान हे आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये होतं. आता प्रत्येक स्त्री हातात शस्त्र घेऊन लढली नाही, तर काही स्त्रियांनी गुप्त मार्गाने सुद्धा आपल्या लढ्यामध्ये योगदान दिले. आणि यातीलच आणखी एक स्त्री म्हणजे प्रतिभा भद्र. सुरुवातीला या प्रतिभा भद्र अनुशीलन दलाच्या सक्रिय कार्यकर्त्या झाल्या. पदवीला असताना यांनी त्या दलाच्या लहान लहान शाखा सुरू केल्या. या दलाची वैशिष्ट्य एकच होतं की यात सहभागी असणारे सगळे सदस्य हे शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी होते. आता हे विद्यार्थी काय काम करत असत तर क्रांतिकारकांसाठी उपयुक्त असणारी शस्त्र, त्यांच्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र, काही गुप्त बातम्या या कोणाच्याही नजरेस न पडता बिनबोगाटपणे इकडून तिकडे पोहोचवाव्या लागतात. भूमिगत कार्यकर्त्यांची क्रांतिकारकांची मदत करावी लागेल. ही सगळी कामं ही शाळा आणि महाविद्यालयाची मुलं करत असत आणि यांचं नेतृत्व करत होत्या या प्रतिभा भद्र. आता शाळा आणि महाविद्यालयाची मुलं ही कामं करतायत म्हटल्यावर ब्रिटिशांनाही संशय येत नव्हता आणि कामं सुद्धा अगदी बिनबोगाटपणे होत होती. अशा प्रकारे प्रत्यक्ष हातात शस्त्र न घेता सुद्धा अनेक स्त्रियांनी या लढ्यामध्ये आपले योगदान दिलेले आहे. यानंतर या प्रतिभा भद्र आझाद हिंद सेनेचा सुद्धा एक भाग बनल्या. या दरम्यानची आणखी एक कर्तव्यकठोर स्त्री म्हणजे सुजापूर राजपुरोहित. कोण होती सुजापूर राजपुरोहित? तर ही स्त्री म्हणजे 1857च्या उठावा दरम्यान एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात बंदूक घेऊन हिने लाडनू येथे ब्रिटिशांचा पराभव केला होता. कोण होती सुजा? तर तात्कालिक मारवाड मधील लाडनू इथे तिचा जन्म झाला. तिच्या वडिलांचं नाव होतं ठाकूर हनुमंत सिंह राजपूत आणि त्या गावातील किंवा त्या प्रांतामधील ठाकूर बहादूर सिंह राजपूत यांच्याशी तिच्या वडिलांचा निकटचा संबंध होता. त्यामुळे ठाकूर घराण्यातील मुलांबरोबरच सुजाता सुद्धा लहानपणापासून तलवार चालवणं, घोडेस्वारी करणं, डावपेच खेळणं हे शिक्षण सुरू झालं होतं. आता हिच्या आयुष्यात सुद्धा अनेक प्रसंग घडले, अनेक चढ उतार आले. मात्र हिच्या आयुष्यामध्ये कलाटणी देणारा म्हणजे टर्निंग पॉइंट ठरला तो हिच्या विवाहाचा क्षण. हिचा विवाह झाला आणि नवदाम्पत्य सासरी निघालं होतं आणि जाताना वाटेत दरोडेखोरांनी यांच्यावर हल्ला केला आणि दागिन्यांची मागणी केली. पतीनेही दागिने देऊन टाकण्यास सांगितले. मात्र इतक्या सहजासहजी हार मानणं, दागिने देणं हे सुजाला काही मान्य नव्हतं. हिने काय केलं? पतीच्या कमरेला लटकवलेली तलवार उपसली आणि दरोडेखोरांवरती प्रतिहल्ला केला. या हल्ल्यामध्ये दरोडेखोरांचा सरदार हा मृत्युमुखी पडला
आणि ते बघून इतर लोक सुद्धा पळून निघून गेले. त्या ठिकाणी तिने विचार केला की जो कधी आपले रक्षणही करू शकत नाही तो आयुष्यात आपल्याला काय साथ देणार, आणि म्हणून निर्णय घेतला की सासरी जायचं नाही आणि माहेरी राहूनच देश सेवा करायची, लोकांची सेवा करायची, आणि तिचा देशभक्तीचा प्रवास सुरू झाला. आता 1857 दरम्यान ब्रिटिशांची जी काळी गोरी सेना म्हणजेच ब्रिटिश सेना प्रसिद्ध होती, यांनी या लाडनूवरती आक्रमण केलं. मात्र आक्रमण झाल्यानंतर ठाकूर बहादूर सिंह राजपूत चिंतेत पडले, कारण त्यावेळी तिथे ब्रिटिशांचा इतका प्रतिकार करू शकेल असं सैन्य त्यांच्याकडे उपस्थित नव्हतं किंवा त्यांच्याकडे ते सैन्य नव्हतं. मग अशा वेळेला ही सुजा तिथे जाऊन पोहोचली आणि त्यांना म्हणाली, ठाकुर साहब आप हिम्मत रखो, जब तक आपकी ये बेटी सुजा जिंदा है तब तक काली गोरी सेना क्या उसकी परछाई भी इन जगहों को छू नहीं सकती. आणि असं म्हणत अगदी मोजक्या सैनिकांसह ही सुजा त्या सैन्यावरती अक्षरशः तुटून पडली. अलौकिक शौर्य दाखवलं. त्यावेळी त्या ठिकाणी आपला इतका प्रतिकार कोणी करू शकेल याची साधी कल्पनाही ब्रिटिश सैन्याला नव्हती. या रणचंडीच्या भीतीने ब्रिटिश सैन्य अक्षरशः जीव मुठीत ठेवून तिथून पळून गेलं आणि या सुजाने आपल्या कर्तृत्वाने आपल्या मुलखाचं रक्षण केलं आणि इतिहासामध्ये ती अजरामर झाली. आणि अशा अनेक स्त्रिया आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी शहीद झालेल्या आहेत व त्यांनी योगदान दिलेले आहे. अशा अनेक क्रांतिशलाक आहेत, मात्र यांची नावं सुद्धा आज आपल्याला ठाऊक नाही. यांचं कार्य, यांचं शौर्य, यांचा इतिहास, यांचं बलिदान याची ओळख ही खऱ्या अर्थाने आजच्या पिढीला होणं हे गरजेचं आहे. कारण आज आपण बघतोय आसपास ज्या घटना बघतोय की आयुष्य म्हणजे नक्की काय आहे हे कळायच्या आतच मुली नको त्या विकृतीला बळी पडतात. उघडपणे त्यांचे तुकडे केले जातात. आपल्याला कुणाचा वारसा लाभलाय, कुणाचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे, आपण कोणाला आदर्श मानून आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करायचे, या गोष्टी आज येणाऱ्या पिढ्यांसमोर येणं हे गरजेचं आहे. तेव्हा कुठे भावनिक पोषणाचा प्रश्न हा कमी होईल आणि खऱ्या अर्थाने संस्कारक्षम पिढी घडेल. मुली म्हणजे काही हातातलं खेळणं नाहीये. राग आला, मनासारखं झालं नाही की तुकडे करून फेकून दिलं. मात्र ती स्त्री ही एकटी असून सुद्धा हजारो सैनिकांसमोर आपलं शौर्य दाखवून मुलखाचं रक्षण करू शकते. हजारो सैनिकांना ती भारी पडू शकते, रणचंडीचा अवतार धारण करू शकते. ही भीती जोपर्यंत विकृत मनात बसत नाही तोपर्यंत हे प्रकार संपणार नाही. आणि त्यासाठी हा इतिहास येणाऱ्या पिढ्यांपुढे येणं हे जास्त गरजेचं आहे. याचप्रमाणे जसं मगाशी म्हटलं की प्रत्येक स्त्रीने हातात शस्त्र घेऊन लढली नाही, मात्र त्यावेळी स्त्रियांना सक्षम करणं, त्यांना संघटित करणं, एकत्र आणणं हे सुद्धा तितकंच गरजेचं होतं. आणि हे कार्य करणारी आणखी एक महान स्त्री म्हणजे लक्ष्मीबाई केळकर. राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका आणि आद्य संचालिका म्हणजे लक्ष्मीबाई केळकर. 1905 ते 1911 दरम्यान वंगभंग विरोधी चळवळ किंवा स्वदेशीचा प्रसार हा वेगाने होत होता. राष्ट्रभक्तीचे वारे वाहू लागले होते आणि याचाच परिणाम मावशींच्या बालमनावर झाला. त्यांच्याही कुटुंबाकडून त्यांना राष्ट्रप्रेमाचे धडे मिळाले. त्यांच्याही आयुष्यामध्ये अनेक घटना घडल्या, अनेक जबाबदाऱ्या त्यांनी खंबीरपणे सांभाळल्या. पती निधनानंतर सुद्धा कौटुंबिक जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली. त्यानंतर त्या काँग्रेसच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या. मात्र त्याला सुरुवातीपासून वाटायचं की स्त्री ही वैयक्तिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या संघटित असायला हवी, सक्षम असायला हवी. आणि त्याच दरम्यान त्यांची भेट डॉक्टर हेडगेवार यांच्याशी झाली आणि स्त्री संघटनेचं कार्य हे मावशींनीच करावं हे त्यांनी सुचवलं. आणि हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून 1936 साली अखिल हिंदू स्त्रियांचं संघटन या उद्देशाने राष्ट्र सेविका समितीची स्थापना झाली. स्त्री स्वातंत्र्य, स्त्री सबलीकरण, स्त्री स्वावलंबन या गोष्टींकडे केवळ वैयक्तिक विकास म्हणून न बघता या सगळ्या गोष्टींचा वापर राष्ट्र निर्माणामध्ये, राष्ट्र उभारणीमध्ये, आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कसं करता येईल हाच विचार पुढे ठेवून ही संघटना काम करू लागली. आणि आजही राष्ट्र सेविका समितीचं सुरू असलेलं कार्य ते आपण जाणतोच. या सगळ्या कार्यामध्ये मावशींना मदत केली ही आणखी एका स्त्रीने. ही स्त्री म्हणजे सरस्वतीबाई आपटे, ज्यांना आपण ताई आपटे म्हणून ओळखतो. यांनाही लहानपणापासूनच आपल्या कुटुंबाकडून देशभक्तीचं बाळकडून मिळालं होतं. यांनाही असं वाटायचं की स्त्रिया या सक्षम असायला हव्यात, संघटित असायला हव्यात आणि राष्ट्र कार्यामध्ये त्यांचाही सहभाग असायला हवा. म्हणून यांनी सुरुवातीला काय केलं की आपल्या मैत्रिणी
आपल्या ओळखीच्या स्त्रिया, आजूबाजूच्या स्त्रिया यांना एकत्र केलं. त्यांना राष्ट्रभक्तीचे धडे द्यायला सुरुवात केली. पुढे यांची भेट लक्ष्मीबाईंशी झाली आणि मग ताई आपटेंनी सुद्धा आपलं कार्य हे राष्ट्रसेविका समितीमध्ये सुरू केलं आणि दोघे एकत्रितपणे हे कार्य करू लागले. मावशींच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांनी संचालिका म्हणून समितीचं कार्य उत्तमपणे सांभाळलं. यांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आले. गांधीवनानंतरची जाळपोळ असेल किंवा इतर घटना सक्षमपणे त्या उभ्या राहिल्या. अनेक संघबंधूंसाठी यांचं घर हे निवाऱ्याचं केंद्र ठरलं आणि अशा प्रकारे मी पासून आम्ही पर्यंतचा प्रवास यांनी सेविकांपुढे ठेवला आणि समितीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने अनेक स्त्रिया या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाल्या. स्वातंत्र्याच्या समरयज्ञामध्ये अनेकांनी आपलं तन, मन, धन अर्पण केले आणि यातील आणखी एक महिला क्रांतिकारक म्हणजे वीरबाला कनकलता. ही वीरबाला कनकलता जेव्हा हुतात्मा झाली किंवा जेव्हा मृत्यूला सामोरे गेली तेव्हा हिचं वय होतं केवळ 17 वर्षाचं. आसाममधील ही वीरबाला कनकलता. लहानपणी तिचं मातृपितृछत्र हरपलं, त्यामुळे अभ्यासाबरोबर घरकाम सुरू झालं. मात्र लहानपणी प्रसिद्ध आसामी कवयित्री ज्योतिप्रसाद अग्रवाल तिच्या गीतांचा या वीरबाला कनकलतावरती फार प्रभाव पडला. अगदी 7 वर्षांची असताना आपल्या मामाबरोबर या ज्योतिप्रसाद अग्रवालच्या एका सभेमध्ये ही हजर राहिली आणि आणखी प्रभावित झाली. मात्र या सभेमध्ये उपस्थित सर्वांवर पोलिसांनी कारवाई केली, अनेकांना अटक केली. यानंतर थोडी मोठी झाल्यानंतर ही मृत्यू वाहिनीमध्ये सभासद झाली आणि प्रत्यक्ष क्रांती कारवायांमध्ये सहभागी होऊ लागले. 1942 साली क्रांतिकारकांची एक गुप्त बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की तेजपूर कचेरीवरती तिरंगा फडकवायचा आणि ठरलेल्या दिवशी सर्व क्रांतिकारक तेजपूर कचेरीकडे निघाले आणि यांचं नेतृत्व करत किंवा यांच्या क्रांतिकारकांच्या सगळ्यात पुढे उभी होती ही 17 वर्षाची वीरबाला कनकलता. आता जेव्हा हा मोर्चा त्या तेजपूर कचेरीजवळ जाऊन पोहोचला, पोलिसांनी यांना अडवलं. मात्र क्रांतिकारक काही थांबले नाही. न थांबल्यास गोळीबार करण्याची धमकी पोलिसांनी दिली, तरी सुद्धा क्रांतिकारक थांबले नाही, पुढे चालत राहिले. पोलिसांनी गोळीबार केला आणि यातीलच एक गोळी येऊन लागली या 17 वर्षाच्या वीरबाला कनकलताला. ती खाली पडली पण हातातला तिरंगा हिने सोडला नाही आणि राष्ट्रासाठी, आपल्या मातृभूमीसाठी ही 17 वर्षाची मुलगी शहीद झाली. नसेल वाटलं हिला पण इतर मुलींसारखं सुंदर आयुष्य मी जगावं, मी सुंदर सुंदर कपडे घालून फिरावे, काय गरज आहे मला यात सहभागी व्हायची. मात्र तिच्यासाठी हा स्वार्थ महत्वाचा नव्हता, तर राष्ट्रप्रेम महत्वाचं होतं. राष्ट्रासाठी हुतात्मा होण्यास तिला जास्त रस वाटला आणि अशा अनेक स्त्रिया होत्या, अशी अनेक माणसं होती, म्हणून आपला स्वातंत्र्य लढा हा यशस्वी होऊ शकला. आणि अशीच आणखी एक क्रांती शलाका म्हणजे प्रीतिलता वड्डेदार. स्वतंत्र भारताचं स्वप्न अनेकांनी उराशी बाळगलं होतं आणि यातीलच आणखी एक साहसी महिला म्हणजे प्रीतिलता वड्डेदार. चितगावमधील पूर्व भारतातील चितगावचा तिचा जन्म. अतिशय गरीब कुटुंबामध्ये हिचा जन्म झाला होता. मात्र लहानपणापासूनच अतिशय हुशार, धाडसी आणि कर्तबगार अशी मुलगी होती. मॅट्रिकला अव्वल आल्यानंतर तत्वज्ञान विषयात तिने पदवीचं शिक्षण सुरू केले. तिथे सुद्धा ही अव्वल राहिली. मात्र दरम्यानच्या काळात ही क्रांती कार्यामध्ये सहभागी झाली. क्रांतिकारक सूर्यसेन यांच्याशी हिचा संपर्क आला आणि तिच्या भीतीने किंवा ही क्रांती कारवायांमध्ये सहभागी होतीये या भीतीने तिच्या कॉलेजमधल्या अधिकाऱ्यांनी तिची पदवी रोखली. त्यानंतर क्रांतिकारक सूर्यसेन यांच्याशी संपर्क आल्यानंतर ही इंडियन रिपब्लिक आर्मीमध्ये महिला सैनिक म्हणून रुजू झाली. आता क्रांतिकारकांची एक गुप्त बैठक सुरू होती. या गुप्त बैठकीमध्ये अचानक ब्रिटिशांनी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये अनेक क्रांतिकारक शहीद झाले आणि याचाच बदला म्हणून 24 सप्टेंबर 1932 रोजी युरोपियन क्लबवर हल्ला करण्याचं ठरलं आणि या हल्ल्याचे नेतृत्व करत होती ही प्रीतिलता वड्डेदार. हल्ला केला म्हणजे काय केलं, त्या युरोपियन क्लबच्या खिडकीतून आतमध्ये बॉम्ब टाकण्यात आले आणि बॉम्ब टाकणारी महिला होती ही प्रीतिलता वड्डेदार. अर्थात ब्रिटिशांनी याला प्रत्युत्तर दिलं, याच्यामध्ये प्रीतिलता जखमी झाली. मात्र आपण ब्रिटिशांच्या हाती लागणार हे कळताच स्वतःजवळील विष तिने प्राशन केलं आणि ही मृत्यूला सामोरे गेली. त्यानंतर ब्रिटिशांना तिच्या हातामध्ये एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीमध्ये मजकूर होता की अखंड हिंदुस्थान जोपर्यंत स्वतंत्र होत नाही, अखंड हिंदुस्थानाला आम्ही स्वातंत्र्य मिळवून देत नाही, तोपर्यंत हा
हा लढा असाच अखंडपणे सुरू राहील आणि अशी माणसं होती म्हणूनच 15 ऑगस्ट 1947 ला आपण हे स्वातंत्र्य प्राप्त करू शकलो. आजकाल आपण ऐकतो की अनेक ठिकाणी आत्मघातकी हल्ले होतात किंवा ह्युमन बॉम्ब म्हणजे मानवी बॉम्बचा वापर होतो. पण ठाऊक आहे का, आपल्या भारत मातेसाठी पहिला मानवी बॉम्ब बनणारी ही आपलीच एक महिला क्रांतिकारक होती आणि हिचं नाव होतं शूर सेनापती कुईली. तमिळनाडूमधील शिवगंगा परगण्यामध्ये एका गरीब शेतकरी कुटुंबामध्ये या कुईलीचा जन्म झाला होता. तिचे आई वडील सुद्धा अतिशय शूर होते. तिच्या आईचा मृत्यू शेतामध्ये विध्वंस करण्यासाठी शिरलेल्या रानरेड्याशी झुंज देताना झाला. मोठं झाल्यानंतर तमिळनाडूमधील महिला क्रांतिकारक राणी वेलू तिच्या सैन्यामध्ये ही कुईली महिला सैनिक म्हणून दाखल झाली. अतिशय शूर होती, धाडसी होती. अनेक वेळा ब्रिटिशांच्या कुटील डावापासून या कुईलीने राणी वेलूचं रक्षण केलेलं. अचानक एकदा शिवगंगा परगण्यावरती ब्रिटिशांनी हल्ला केला आणि या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या कुईलीने राणीच्या मदतीनं एक योजना आखली. योजना होती आत्मबलिदानाची. वेळेप्रमाणे ठरलेल्या दिवशी ही राणी वेलूचं सैन्य घेऊन कुईली ब्रिटिशांवरती चालून गेली. ब्रिटिशांची दिशाभूल व्हावी यासाठी काही महिलांना हातात मशाल घेऊन वेगळ्याच दिशेला पाठवण्यात आलं आणि कुणाचंही लक्ष नाही हे बघून ही कुईली शिरली ब्रिटिशांच्या शस्त्र साठा ठेवलेल्या कोठारामध्ये. त्याच्या आधीच तिने माहिती काढली होती की ब्रिटिशांचा दारुगोळा शस्त्रसाठा कुठे याची अगदी इत्तमभूत माहिती तिने काढून ठेवली होती आणि एका हातात मशाल घेऊन संपूर्ण अंग शुद्ध तूप आणि तेलाने माखवून ही कुईली हातात मशाल घेऊन शिरली त्या दारुगोळ्याच्या आणि शस्त्रांच्या कोठारामध्ये. काही क्षणानंतर मोठा आवाज झाला. सगळं शस्त्रास्त्र आणि दारुगोळा संपला आणि त्या क्षणी त्या कुईलीच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या आणि ही स्त्री आपल्या भारत मातेसाठी शहीद झाली आणि पहिला मानवी बॉम्ब ठरली. आणि अशा अनेक स्त्रियांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं मोलाचं योगदान दिलेलं आहे. केवळ वर वर्णन केलेल्या 9 स्त्रिया नाही, तर या स्त्रियांबरोबरच गोदावरी परुळेकर, कित्तूरची राणी चेन्नम्मा, ओडिसाच्या सरलादेवी मोहोपात्रा. स्वतंत्र भारतामध्ये असं पहिल्यांदाच झालं होतं की एका स्त्रीचं नाव रेल्वे स्टेशनला देण्यात आलं. असं हावडा जिल्ह्यातील बेलानगरच्या बेलामित्रा, शिरुरा चौधरी सुंदरी, विमल प्रतिभा देवी, पंजाबच्या महाराणी जिंद कौर, मीरा आर्य, आंध्र प्रदेशच्या कोनका कनकम्मा, अनुसुयाबाई काळे, अवंतिकाबाई गोखले, त्रावणकोरची झाशीची राणी अक्कम्मा चेरियन, लतिका घोष. महिलांचं शिष्टमंडळ घेऊन एक स्त्री पहिल्यांदाच व्हाईसरॉयच्या भेटीला गेलेली. अशी स्त्री बेगम निशागुनिसा मोहानी, तुलसीपूरची राणी ईश्वरी कुमारी, सत्यभामा कोहळेकर, कर्नाटकच्या कमलादेवी चट्टोपाध्याय, ओडिसाच्या रमादेवी चौधरी, मुंबईतील प्रसिद्ध नानावटी हॉस्पिटलच्या संस्थापिका मणिबेन नानावटी, किरण बाला बोरा, इंदुमती पाटणकर, श्रीनगरच्या उर्मिला देवी शास्त्री, त्रावणकोरच्या ॲनी मस्कारे, सरलादेवी चौधुराणी, प्रेमा पंत, मीरा दत्ता गुप्ता, डॉक्टर सत्यवती सिन्हा, शारदाबाई मेहता, रेणुबेन, मणिबेन पटेल, अवंतीबाई लोधी, मीरा दास, दुर्गा भाभी, मणिपूरच्या राणी गाईदिंदू, लीला नाग, सुनीती चौधरी, शीलादेवी, बिमलापुरी, शकुंतला गोयल, गोदावरी देवी, उर्मिला देवी शास्त्री आणि यांसारख्या अगणित स्त्रिया ज्यांची कदाचित इतिहासाने कधी नोंदणी घेतली नसेल, अशा अनेक स्त्रिया आपल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी धारातीर्थी पडल्या, औदार्य प्राप्त केलं आणि आपला स्वातंत्र्य लढा हा यशस्वी करण्यासाठी स्वतःचे योगदान दिलं. या सगळ्या स्त्रियांची नावं ऐकल्यावर, त्यांचं वर्णन ऐकल्यावर, त्यांचा इतिहास जाणून घेतल्यावर मनात उत्पन्न झालेल्या प्रश्नाला पूर्णविराम मिळतो आणि आपल्यालाच उत्तर मिळतं की खरोखरच स्त्रियांचा सुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये तितकाच मोलाचा सहभाग होता. केवळ स्वातंत्र्य मिळवून देईपर्यंतच नव्हे, त्या मिळालेल्या स्वातंत्र्याचं सुराज्यामध्ये रूपांतर करण्यासाठी सुद्धा स्त्रियांनी फार मोठी कामगिरी बजावलेली आहे. सावित्रीबाई फुलेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आजही शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्त्रिया या खंबीरपणे कार्य करत आहेत. आनंदीबाई जोशींचा वारसा पुढे नेत
आजही वैद्यकीय क्षेत्रात स्त्रिया खंबीरपणे काम करतात। आज आपले राष्ट्रपती असोत, अर्थमंत्री असोत किंवा अनेक खाती सांभाळणाऱ्या महिला असोत, सक्षमपणे सर्व महिला कार्य करत आहेत। कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, अवकाश संशोधन, स्थापत्य प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया आज मोलाची कामगिरी बजावत आहेत। मेट्रो सारखं काम यशस्वी करणाऱ्या अश्विनी भिडे असतील किंवा आपल्या सुमधुर गीतांमधून रसिक मनांमध्ये देशभक्ती रुजवणाऱ्या स्वर्गीय लता मंगेशकर असतील, सुमन कल्याणपूर असतील, शुभा गुर्टू असतील, माणिक वर्मा असतील किंवा रंजले नाचले यांना मदत करणाऱ्या अनुताई वाघ असतील, सिंधुताई सत्पाळ असतील, आपल्या गीतांमधून प्रेरणा देणाऱ्या, जनजागृती करणाऱ्या बहिणाबाई चौधरी असतील किंवा शांता शेळके असतील। आत्ताच आपण यशस्वी केलेली चांद्रयान-3 ची मोहीम असेल किंवा या मोहिमेमध्ये मिशन डायरेक्टर म्हणून काम करणाऱ्या रॉकेट विमेन ऑफ इंडिया म्हणून ओळख असणाऱ्या रितू परिधर असतील किंवा मिसाईल विमेन ऑफ इंडिया म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या टेसी थॉमस असतील। यासारख्या अनेक स्त्रियांनी अनेक क्षेत्रामध्ये विविध काळात आपल्या भारताला यशस्वी करण्यामध्ये, विश्वगुरु बनवण्यामध्ये आपले योगदान दिले आहे। आणि या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर एक उत्तर मिळतं की नाही, ना प्राचीन, ना मध्ययुगीन, ना आधुनिक कुठल्याही काळामध्ये स्त्रिया या कधीच पुरुषांपेक्षा ना कमी होत्या, ना आहेत, ना यापुढे असतील। प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांचे योगदान हे महत्त्वाचे आहे। केवळ स्वातंत्र्य कार्यामध्ये सहभागी झालेल्या स्त्रियाच नाही, तर प्रत्येक माणसाने आपलं तन, मन अर्पण करून या राष्ट्रासाठी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे। आपला वैयक्तिक स्वार्थ, आपला परिवार, आपलं भविष्य कशाचाही विचार न करता केवळ मातृभूमीसाठी यांनी त्याग केलाय, बलिदान दिलंय, प्रसंगी हौदात्म्य सुद्धा पत्करलंय। मात्र आज आपल्याला यांची साधी नावं सुद्धा माहीत नसतात। आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करून शताब्दीकडे वाटचाल करत आहोत, मात्र आजही या लोकांची नावं ही जगापुढे आलेलीच नाहीत। आली नाहीत म्हणण्यापेक्षा ती कधी आणलीच गेली नाहीत, कारण स्वातंत्र्य काही ठराविक घराण्यांची मक्तेदारी नव्हती ना। स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातील अनेक माणसांनी आपला आयुष्याचा होम केलाय, सर्वस्वाचा होम केलाय, तेव्हा कुठे आपल्याला हे स्वातंत्र्य प्राप्त झालंय। आणि आज आमच्या पिढीची अशी अवस्था झाली आहे की स्वातंत्र्य आम्हाला आयतं मिळालंय, पण आमच्या पिढीचे स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये काही योगदानच नाही ना। आणि ज्यावेळी गोष्टी आयत्या मिळतात तेव्हा त्याची किंमत नसते, आणि असंच कुठेतरी आज आमचं झालंय। 15 ऑगस्ट 26 जानेवारीची सुट्टी आहे ना, ती जोडून एक गावे बघून आम्ही ट्रिपला जातोय। मात्र आज इस्रायल सारखे देशातले लोक काय करतायत, जेव्हा माझी गरज माझ्या देशाला आहे ते ओळखून अमेरिकेसारख्या ठिकाणच्या नोकऱ्या सोडून ही लोक आपल्या देशात परत येत आहेत, आणि आम्ही आज काय करतोय, एकमेकांमध्ये भांडत बसतोय। आज आसपासची परिस्थिती बघितल्यानंतर, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विचार केल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय म्हणून संघटित होण्याची गरज निर्माण झाली, आणि ही गरज ओळखून इतिहासातून धडा घेऊन हे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल, येणाऱ्या पिढ्यांना या स्वातंत्र्याची जाणीव आणि किंमत राहावी असं वाटत असेल, तर या लोकांचा, या क्रांतिकारकांचा इतिहास पुन्हा एकदा येणाऱ्या पिढ्यांपुढे येणं हे गरजेचं आहे। आणि तरच त्यांनी मिळवून दिलेल्या स्वातंत्र्याची किंमत आणि जाण ही येणाऱ्या पिढ्यांना राहील, आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरीने का होईना खालीचा वाटा उचलेल, आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपला भारत हा बलशाली होईल। आपण पुन्हा एकदा दुसऱ्यांदा मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानते, आणि जवळपास पाऊण तास आपण शांतपणे मला ऐकून घेतलं याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार मानते, आणि माझी छोटीशी सेवा रामरायांच्या चरणी अर्पण करून मी माझ्या वाणीला विराम देते। धन्यवाद। भारत माता की जय, भारत माता की जय, जय श्रीराम, जय श्रीराम। धन्यवाद। म्हणजे अंगावर रोमांच, ते सगळे आपले काय जादूचा इतिहास ऐकून एक भारावून शरीराने गेले होते आणि ऐकत होतं। मी नशिबात समजतो मला की मगाशी नाव घेतलं कनकलता, आणि कनकलता बरुआ नावाची जी शिप आहे, वॉरशिप, त्या वॉरशिपमध्ये मी जवळपास पाऊण महिने प्रवास केला। आसामच्या म्हणजे कायच्या कलकत्त्यातून सुंदरबनच्या तो प्रवास केला अंदमान निकोबार, ग्रेट निकोबार, आणि तो सर्वे होता वर्ल्डचा। विशेष अभिमानाची गोष्ट अशी आहे की सगळ्या युद्धनौका आहेत त्यांना आपल्या महिलांचे नाव आहे। मी सरोजिनी नायडूतून प्रवास केला, गुजरात ते मुंबईतून पुन्हा क्रांतिकारकांच्या या सगळ्या ज्या शिप आहेत त्यांना सलामी ठोकली जाते, आणि
नंतर मग ह्या पेट्रोलिंगला निघतात. त्या अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. कनकलता जेव्हा नावी घेतलं तेव्हा अण्णावतीचा बरोबा असं मी मुद्दाहून नोंद केलेलं आहे मध्ये, आणि तो साथ आहे म्हणून वाटतो आपल्या भारताविषयी. त्या आज आपण महिलांचा अशा पद्धतीने सन्मान करतोय आणि कनकलता आजही जिवंत आहे आपल्या बॉर्डर संरक्षित करण्यासाठी, ती गेलेली नाही. सो अशा पद्धतीने अतिशय चांगल्या विचारांनी आपल्याला भारावून जायला झालंय आणि पुन्हा ते युगात झालंय. खरंच हा इतिहास आपल्याला माहिती हवा आहे, नाही तर आपण त्या फ्रेंचाईची राज्यक्रांती शिकत बसतो, ती काही गरज नसताना, किंवा तो कुठला तरी सुधारचा गवतामध्ये जिथं कधी तुम्ही गेलत नाही आणि आपण ते शिकत बसतो. त्याच्यापेक्षा आपला भारत आणि आपला इतिहास जाणून घ्यायचा. तर खूप छान मी पुस्तकांना विनंती करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं हे व्याख्यान आता ऐकायला भेटलं. बरंच उत्सुकता होती. सगळं थँक्यू. आणि मला ते शाळेचा तुमचा विद्यार्थी नक्कीच यासाठी ठरवत असेल. आणि खरंच महिलांबद्दलचं हे कार्य चालून घेण्याच्या देशाला गरज आहे. कारण आज आपण पाटील कुटुंबीय बघतो, काय सफरदार पनवेलची घटना बघतो, पेपर उघडला की लाज वाटते आणि पुरुष म्हणून पण घ्यायला लाज वाटते आणि आपण काही हातबल म्हणून समोर सगळं घडत आहे आणि त्याचा प्रोटेस्ट पण करू शकत नाही सरकारच्या विरोधात आणि आपण निर्णयाची वाट बघत असतो. एक व्हिडिओ परवा बघितला, ज्यांनी सिरियल खून केले